Hello friends, myself is Pawar H from HGM College Karad. In last lecture आपण बघितलेलं की टाइप्स ऑफ सेट, त्यामध्ये आपण बघितलेलं की प्रॉपर सबसेट बघितलेला, दॅन आफ्टर इक्वल सेट, दॅन आफ्टर आपण बघितलेलं की इक्विव्हॅलंट सेट आणि युनिव्हर्सल सेट, असे 4 सेट आपण लास्ट लेक्चरला बघितलेले, ॲज वेल ॲज सबसेट एक चेक बघितलेला. सो आज आपण पुन्हा पुढचा पॉईंट बघणार आहोत. द टाइप्स ऑफ सेटमध्ये पॉवर सेट. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टाइप, पॉवर सेट. मग पॉवर सेट मीन्स एक्झॅक्टली काय आहे? द पॉवर सेट मीन्स द कलेक्शन ऑफ ऑल सबसेट ऑफ सेट ए. द कलेक्शन ऑफ all subset of set A is called power set. Is called power set. It's called power set and it is denoted by P of A. It is denoted by P of A. मग आता इथे एक्झॅक्टली काय आहे? पॉवर सेट मीन्स काय? कलेक्शन ऑफ ऑल सबसेट ऑफ ए. मग आता ह्याच्या आधी आपण थोडीशी रिव्हिजन घेऊया. आपण एक सबसेटमध्ये बघितलेले एक रिमार्क बघितलेला. काय रिमार्क बघितलेला? की एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. विच सेट? एम्प्टी सेट हा सबसेट ऑफ एव्हरी सेट. कोणताही सेट असो त्याचा हा एम्प्टी सेट काय असणार आहे? सबसेट असणार आहे. आणि सेकंड काय रिमार्क बघितलेला? एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे इच, सपोज माझा ए सेट असेल ते ए इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. ए इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. व्हॉट इज द कंडिशन ऑफ सबसेट? वॉट एव्हर एलिमेंट इन सेट ए, सेम एलिमेंट इन सेट बी ऑल्सो. म्हणजे सपोज ए इज अ सबसेट ऑफ बी असं आपण म्हणाल. ए इज अ सबसेट ऑफ बी. सो काय कंडिशन असते? एव्हरी एलिमेंट इन सेट ए इज बी. मीन्स वॉट एव्हर एलिमेंट इन सेट ए सेम एलिमेंट बी मध्ये असावे. आणि प्रॉपर सबसेटची डेफिनेशन काय असते? ऑल एलिमेंट इन ए सेम एलिमेंट इन बी बट ॲटलीस्ट वन एलिमेंट इन बी विच इज नॉट इन ए. म्हणजे ए सेटमध्ये सगळे एलिमेंट बी सेटमध्ये असावे बट बी मध्ये ॲटलीस्ट एक एलिमेंट असावा, असा असावा की तो ए सेटमध्ये नसावा. त्याला प्रॉपर सबसेट म्हणतो. ओके. सो सबसेटमध्ये आपण काय बघितलं? एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट अँड ए इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. मग त्यानुसार आपल्याला कलेक्शन ऑफ सेट ए करायचं आहे. कलेक्शन ऑफ सेट ए. मग ए हा तुम्हाला कोणताही एक सेट दिला असेल. फॉर एक्झाम्पल तिथे मी एक एक्झाम्पल घेते. ए इज अ सेट कंटेन ओनली 1. ओके. अँड आय वॉन्ट पॉवर ऑफ सेट ए. मला पॉवर ऑफ सेट ए काढायचं आहे. पॉवर ऑफ सेट ए मीन्स काय? कलेक्शन ऑफ ऑल पॉसिबल सबसेट. कोणत्या सेटचे? ए सेटचे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ह्या कन्सेप्टवर जेईला CETला MCQ विचारले जातात. ओके. त्यामुळे हा कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. काय सांगितलं आहे? कलेक्शन ऑफ ऑल सबसेट ऑफ ए. मग एचे सबसेट काय काय असू शकतात? एम्प्टी सेट एक पहिला असू शकतो. करेक्ट. सेकंड काय असू शकतो? इटसेल्फ सेट. म्हणजे कोणता? ए. म्हणजे इथे फक्त सिंगल सेट अँड दॅट्स इट. ओके. म्हणजे ह्याचे सबसेट काय झाले? एम्प्टी सेट अँड इटसेल्फ सेट. नाव नेक्स्ट सपोज B is a set which is contain 1, 2. B is a set which is contain 1, 2. दोन एलिमेंट आहेत आणि मला पॉवर ऑफ बी सेट काढायचं आहे. पॉवर ऑफ बी सेट. हाऊ टू फाइंड? विल फाइंड ऑल पॉसिबल सबसेट. ऑल पॉसिबल सबसेट म्हणजे पहिला कोणता येणार? एम्प्टी सेट कंपल्सरी येणार. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. त्यामुळे एम्प्टी सेट फर्स्ट आला. दॅन आफ्टर एव्हरी सेट इज इटसेल्फ ऑफ सबसेट. म्हणजे एव्हरी सेट हा सबसेट इटसेल्फला असतो. मीन्स काय? बी काय माझं इथे? सपोज मी इथे बी लिहिला. मग अजून काय पॉसिबिलिटी आहे? ह्यातले जे एलिमेंट्स आहेत ते सिंगलटन सेटमध्ये लिहिले तर इट इज कॉल्ड सबसेट. मीन्स इथे मी काय लिहू शकते?
singleton A set, singleton 2 and B set. करेक्ट. मीन्स एवढी एलिमेंट हा सिंगलटन सेट ह्या बीचा सबसेट झाला. येस. सिंगलटन 2 हा बीचा सबसेट झाला. येस. आणि बी एवढी सेट इज सबसेट ऑफ इच सेट, त्यामुळे तो पण हा ह्याचा सबसेट आहे. म्हणजे इन शॉर्ट आपण काय करायचं, कोणताही सेट आपल्याला दिल्यानंतर त्या सेटचे ऑल पॉसिबल सबसेट काढायचे. मग एवढं डोक्यात ठेवायचं, एम्प्टी सेट आणि इच सेट जो सेट असेल तो ऑलवेज त्याचे सबसेट असणार. आणि रिमेनिंग कसे काढायचे, जे काही एलिमेंट्स आहेत ते सेटमध्ये राहायचे. म्हणजे हा 1 आहे तो सेटमध्ये लिहिला, आणि ते 2 आहे तो सेटमध्ये लिहिला. ओके. सो तो त्या एलिमेंट्स सेटचे सबसेट होणार. आय होप यू अंडरस्टँड हाऊ टू फाइंड पॉवर ऑफ सेट. सो आता इथे तुम्हाला काय दिसतं रे, तर सेटची कार्डिनॅलिटी कशी काढतात. हाऊ मेनी एलिमेंट्स प्रेझेंट इन द सेट. सपोज ए सेट आहे, सो एन ऑफ ए ची कार्डिनॅलिटी किती झाली रे, 1. मग पॉवर ऑफ सेटची कार्डिनॅलिटी कशी काढणार, हाऊ मेनी एलिमेंट प्रेझेंट इन सेट. सो एन ऑफ पी किती झाला, एन ऑफ पी ऑफ ए किती झाला रे इथे 2, बिकॉज नंबर ऑफ एलिमेंट प्रेझेंट किती आहे तिथे 2. सो पी ऑफ ए ची कार्डिनॅलिटी झाली 2. नाव N of B, how many element present in B set? 1, 2. So 2. But what is the cardinality of P of B? Power of set B? 1, 2, 3, 4. So 4. So in general, तुम्हाला MCQ ला क्वेश्चन येतो. Suppose A set is given and how many element present in power of set? Means, so in general तुम्ही काय सांगू शकता? In general, N of A is equal to n elements. N of A is equal to n elements. So therefore N of P of A, we have a formula. We have a formula. The formula कसा तयार करणार, इथे बघा. N of A मध्ये किती एलिमेंट्स आहे 1. N of P of A मध्ये किती एलिमेंट आहे 2. सो इथे मी असं येऊ शकते का 2 raised to 1 मीन्स 2. N of B मध्ये किती एलिमेंट्स आहेत 2. सो एन ऑफ पी ऑफ बी मध्ये किती एलिमेंट आहे 4. मीन्स काय लिहू शकते 2 raised to 2. मीन्स इन जनरल एन ऑफ ए मध्ये एन एलिमेंट्स असतील तर एन ऑफ पी ऑफ ए मध्ये 2 raised to n एलिमेंट्स असतील. दिस इज द फॉर्म्युला ऑफ फाइंडिंग कार्डिनॅलिटी ऑफ पॉवर ऑफ सेट. कार्डिनॅलिटी ऑफ पॉवर ऑफ सेट. हाऊ टू फाइंड, वी हैव टू गिवन number of elements in present of set A, then we find the number of elements of power of set is equal to 2 raised to n. N is the number of set, number of elements in set, number of elements in set means P of A is equal to 2 raised to n. So this is the formula. मग आता आपण ह्यावरचे काही एक्झाम्पल सॉल्व करून बघूया, त्याने तुम्हाला अजून आयडिया क्लिअर होईल. मी काही डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन घेणार आहे, एक क्वेश्चन आणि 2-3 क्वेश्चन MCQ टाईप घेणार आहे, की जेणेकरून तुम्हाला ते एक्झाम्पल्स CETला JEEला कसं विचारलं जाईल ते सांगितलं जाईल. सो लिहा इथे, राईट डाऊन द पॉवर ऑफ सेट ऑफ A in content 1, 2, 3. 1, 2, 3. सो आता आपण इथे इन शॉर्ट सपोज मला विचारलं गेलं असते MCQ मध्ये की व्हॉट इज द कार्डिनॅलिटी ऑफ पॉवर ऑफ सेट A. सो हाऊ टू फाइंड, वी नो दॅट हियर N of A, हाऊ मेनी नंबर प्रेझेंट 3. सो वी फाइंड द N of P of A. हाऊ टू फाइंड, द फॉर्म्युला इज 2 raised to 8. What is here n value 3. So 2 raised to 3. What is the 2 raised to 3? Which is 8. So 8 element present in power of set A. So आपण find out करूया. So here given A set 1, 2, 3. Okay. Now we find the power of set A. Power of set A means all collection of set of
कलेक्शन ऑफ ऑल पॉसिबल सबसेट. ऑल पॉसिबल सबसेट. मग आता एचे कोणकोणते सबसेट असू शकतात? एम्प्टी सेट कंपल्सरी सबसेट असणार. अँड दॅन आफ्टर विच सेट? इटसेल्फ. एवढी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे हा ए सेट हा पूर्ण सबसेट असणार. मग आता रिमेनिंग कोणते राहिले? रिमेनिंग जे इथे एलिमेंट्स दिसतात ते सिंगलटन सेटमध्ये लिहायचे. म्हणजे सिंगलटन 1, सिंगलटन 2, सिंगलटन 3. सो this set is a subset of this set. This set is also subset of this set. This set is also subset of this set. Okay? Now आपण pairing करायची. Now इथे 3 elements आहेत. So 1 and 2 set. Second 1 and 3. Next 2 and 3. अजून काय पॉसिबिलिटी आहे का रे पेअरिंगची? 1 ची 2 बरोबर पेअरिंग झाली, 2 ची 3 बरोबर पेअरिंग झाली, 2 ची 1 बरोबर ऑलरेडी पेअरिंग आहे त्यामुळे ती घ्यायची गरज नाही. 2 ची 3 बरोबर पेअरिंग झाली. नाव अजून काय पॉसिबिलिटी आहे? नाही. नाव लास्ट ए सेट. ए सेट मीन्स सिंगल कर्ली ब्रॅकेट कंटेन 1 2 3. ओके. सो आता काउंट करा. हाऊ मेनी एलिमेंट्स प्रेझेंट इन पॉवर ऑफ सेट? 1 2 3 4 5 6 7 8. सो नंबर ऑफ पॉवर ऑफ सेट इज इक्वल टू 8. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया की ज्याने अजून आयडिया क्लिअर होईल. राईट डाउन द पॉवर ऑफ सेट ऑफ बी which contain element A, B, C, D. A, B, C, D. So here total number of element present in B set 4 and number of element present in power of set 2 raised to 4. So we get here काय ना 2 raised to 4 चा आन्सर 16. So total 16 एलिमेंट त्यामध्ये प्रेझेंट असतील किंवा 16 सेट त्यामध्ये प्रेझेंट असेल. सो आपण ते फाइंड आउट करूया. कसे फाइंड आउट करतात ते बघा. पॉवर ऑफ सेट. सो गिवन बी सेट. व्हॉट इज बी सेट कंटेन? A, B, C, D. नाउ वी फाइंड पॉवर ऑफ सेट B. हाउ टू फाइंड? ऑल पॉसिबल सबसेट. ऑल पॉसिबल सबसेट. पहिला कोणता पॉसिबल सबसेट आहे? एम्प्टी सेट. ओके. दॅन आफ्टर बी सेटमध्ये असलेले एलिमेंट सिंगलटन सेटमध्ये लिहायचे. मीन्स सिंगलटन सेट ए, सिंगलटन सेट बी, सिंगलटन सेट सी, सिंगलटन सेट डी. नाव दॅन आफ्टर पेअरिंग करायची. सो ए ची पेअरिंग बी बरोबर. नाव ए ची पेअरिंग सी बरोबर, ए ची पेअरिंग डी बरोबर. नाव ए सगळ्यांबरोबर पेअर झाला. दॅन आफ्टर बी ची पेअरिंग करायची. पण बी ची पेअरिंग ऑलरेडी ए बरोबर झालेली आहे त्यामुळे तो रिपीट सेट नाही करायचा. मग बी ची पेअरिंग सी बरोबर, बी ची पेअरिंग डी बरोबर. ना बी ची पेअरिंग सगळ्या बरोबर झाली. नाव सी एलिमेंट घ्यायचा. मग सी ची पेअरिंग डी बरोबर. ऑलरेडी सी ची पेअरिंग डी बरोबर पण झाले, सी ची पेअरिंग ए बरोबर पण झाले त्यामुळे तो घ्यायचा नाही. नाव डी ऑलरेडी सगळ्यांबरोबर पेअर आहे. नाव आता 2 2 च्या पेअर झाल्या. आता 3 3 च्या पेअर. मीन्स A, B, C, otherwise A, B, D. Now next A and B ची पेअरिंग A C बरोबर झाली, D बरोबर झाली. Now next A, C, D because only B element change. Now A, C, B already पेअरिंग झाली त्यामुळे तो घेणार नाही. मग A, C, D. Now next अजून कुठली पेअरिंग होऊ शकते? 3 ची पेअरिंग मध्ये B, C, D. अजून C, D, A. झाले काय? C, D, A झाले. नाव लास्ट इटसेल्फ सेट. इटसेल्फ सेट. मग काउंटिंग करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. सो टोटल नंबर ऑफ पॉवर ऑफ सेटमध्ये किती एलिमेंट्स आले? 16. अगेन मी रिपीट करते. राइट डाउन द power of set B.
B contain A, B, C, D. So power of set B means काय? All possible subset. So we know that empty set and itself set is a subset of every set. So empty set and B set हा subset असणार. Thereafter elements हा singleton मध्ये राहायचा. Thereafter pairing करायची. कारण ही pairing subset of this set. सबसेटची मीनिंग काय असतो? सबसेट मीन्स every element means suppose A is a subset of B means we say that whatever element in set A same element set B means बघा हा AC हा B चा सबसेट होणार बिकॉज AC एलिमेंट ह्यामध्ये प्रेझेंट आहे AC एलिमेंट इथे पण प्रेझेंट आहे. सो ऑल पॉसिबल आपण सबसेट इथे लिहिलेले आहेत. आता ह्यावरचे MCQ टाइप क्वेश्चन कसे असतात ते बघूया आपण. So MCQ, if set A is empty set, set A is an empty set, then number of power of A set is A option 6, B option 16, C option 2 and D option 4. ओके. सो आपल्याला इथे काय करायचं आहे? फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? 2 चा नंबर ऑफ पॉवर ऑफ सेट इज इक्वल टू 2 n इज अ नंबर ऑफ एलिमेंट इन सेट A. सो आपल्याला इथे तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो आपल्याला काय करायचं आहे इथे एक्झॅक्टली? A is the which type of set is given? A is a set, empty set. So empty set means P. A is a empty set. Therefore, n of A किती झाला रे इथे? 0. Compulsory 0. There is a no element. So number of set A is 0. So I want here n of P of A value. Means इथे आपण A चा किती वेळा पॉवर सेट घेतलाय? 3 वेळा. सो फर्स्ट मी पॉवर सेटची हे काढणार P ऑफ A. N ऑफ P ऑफ A किती येणार आहे फॉर्म्युला? 2 any raised to 0 आन्सर इज 1. नाव आता ह्या सेटचा अगेन मी नंबर ऑफ पॉवर ऑफ सेट काढणार. ओके. ह्या सेटचा अगेन मी पॉवर ऑफ सेट काढणार. सो इज इक्वल टू 2 मग ह्या सेटमध्ये किती एलिमेंट आहेत रे? ओनली 1. सो 2 इज इक्वल टू 2 म्हणजे नंबर ऑफ P ऑफ A मध्ये किती एलिमेंट्स मिळाले मला? 2. पण मला नंबर ऑफ P ऑफ A एलिमेंट्स काढायचे आहेत. सो नंबर ऑफ P ऑफ A इज इक्वल टू काय फॉर्म्युला येणार? 2 ह्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत? 2. So 2 which is 4. So actual answer here 4 which is D. So if set A is an empty set then n of P of A is equal to 4. How to find? All steps here given. Okay. आपल्याला फक्त इथे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. नंबर ऑफ A सेट मध्ये किती आहेत आणि n of P of A is equal to 2 n. ओके. सपोज हे n असतील तर 2 n आणि हा फॉर्म्युलानुसार आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. नाव नेक्स्ट if A is equal to empty set and singleton empty set, then power of set of A is A option A, B option 5 and A, C option 5 of A and D option none of these.
सो आता इथे आपल्याला जो ए सेट दिलेला आहे त्यामध्ये दोन एलिमेंट्स आहेत. एलिमेंट्स आहेत कोणते आहेत? एम्प्टी आणि सेट ऑफ एम्प्टी. ओके, सो आपल्याला पॉवर ऑफ सेट काढायचं आहे. सो पॉवर ऑफ ए सेट काय असणार रे? पहिले दोन फिक्स असणार, कलेक्शन ऑफ ऑल सबसेट. सो पहिले दोन फिक्स असणार, कोणता? एम्प्टी सेट आणि ए सेट, हे दोन फिक्स झाले. दॅन आफ्टर व्हॉट एव्हर एलिमेंट आहेत ते सिंगलटन सेटमध्ये लिहायचे. मीन्स सिंगलटन सेट एम्प्टी, सिंगलटन सेट ऑफ सेट एम्प्टी. ओके, मीन्स दिस एम्प्टी सेट अँड ऑलरेडी ए सेट ह्यामध्ये प्रेझेंट असणार. दिस इज अ रिमार्क. काय रिमार्क आहे? एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट अँड एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इच सेट. त्यामुळे हे दोन कंपल्सरी असणार. आणि व्हॉट एव्हर एलिमेंट इन सेट ए ते सिंगलटन सेटमध्ये लिहायचे. सो सिंगलटन सेट एम्प्टी अँड सिंगलटन सेट ऑफ सेट एम्प्टी. सो करेक्ट ऑप्शन कुठला झाला? सी. करेक्ट ऑप्शन कोणता झाला? सी. वन मोर क्वेश्चन आपण एकदा बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. द नंबर ऑफ non-empty subset of the set, number of non-empty of the set, subset of the set 1 2 3 4 is A option 15, B option 14, C option 16 and D option 17. आता इथे काय सांगितलं आहे? द नंबर ऑफ नॉन एम्प्टी सबसेट ऑफ सेट. सबसेट कधी काढतो? पॉवर ऑफ सेटमध्ये काढतो. पण त्यामध्ये आपल्याला असा सेट हवा आहे की ज्यामध्ये नॉन एम्प्टी एलिमेंट असते. नॉन एम्प्टी मध्ये आपण काय करणार? कोणता सेट आहे? ए सेट आहे. ओके, त्यामध्ये कोणते एलिमेंट आहे? 1 2 3 4. ह्याचे ऑल पॉसिबल सबसेट काढायचे. म्हणजे इन शॉर्ट काय करायचं आहे? पी ऑफ ए काढायचं आहे. आता इथे पी ऑफ ए काढून दाखवू तर कसं होणार आहे? टोटल नंबर ऑफ पी ऑफ ए मध्ये किती येणार आहेत? हाऊ मेनी एलिमेंट्स प्रेझेंट इन एन ऑफ ए? इथे सांगा किती आहेत? 4. ओके, सो एन ऑफ पी ऑफ ए मध्ये किती एलिमेंट्स असणार आहे? ऑल पॉसिबल सबसेट 2⁴ इज इक्वल टू 16. ओके, बट आपल्याला कसे हवेत? नंबर ऑफ नॉन एम्प्टी सबसेट. नंबर ऑफ नॉन एम्प्टी सबसेट. सो आता आधी आपण इथे काढूया. आपण ऑल सेट्स काढूया, पॉसिबल सबसेट काढूया. पॉवर ऑफ सेटमध्ये ऑल पॉसिबल सबसेट. पहिला पॉसिबल सबसेट कोणता असणार? एम्प्टी सेट. दुसरा पॉसिबल काय असणार आहे? सिंगलटन सेट. सिंगलटन सेट एलिमेंट रायटिंग द सेट. नेक्स्ट काय आहे? पेइंग मध्ये 1 2 2 3 3 4 1 4, then after 2 3, then after 2 4, then after 3 4, then after 4 ची सगळ्यांबरोबर बेरीज झाली. 3 3 चा सेट 1 2 3 1 2 4 1 3 4. अजून काय पॉसिबल आहे? 2 3 4 and last itself set. Okay, so 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. So total number of elements 16 present here. But I want non-empty subset. Non-empty subset. So ह्यामधला हा एम्प्टी आहे का? नाही. हा एम्प्टी आहे का? नाही. हा फक्त हा एक एम्प्टी आहे. मग टोटल ह्यामधले नॉन एम्प्टी सबसेट काढायचे झाले तर 16 - 1 एम्प्टी सेट कॅन्सल आउट. सो टोटल नॉन एम्प्टी सबसेट किती येणार आहेत? 15. सो करेक्ट ऑप्शन इज ए. मग हे काढताना हे सगळे सेट न काढता फायनली काय करायचं? 2:n फॉर्म्युला काय वापरायचा? एन ऑफ पी ऑफ ए नॉन एम्प्टी सबसेट काढताना 2:n - 1. हा -1 हा एम्प्टी सेट असणार आहे. 2:n - 1 नॉन एम्प्टी सबसेट. नॉन एम्प्टी सबसेट फॉर्म्युला. नॉन एम्प्टी सबसेट
मीन्स पॉवर ऑफ सेटमधले सगळे सेट काढून फॉर्म्युला यूज करायचा 2n -1 मीन्स इथे काय ना 2⁴ -1 विच इज 16 -1 विच इज 15. सो एवढं सगळं न काढता आपण फॉर्म्युला फक्त यूज केला. सो वी गेट अ फायनल आन्सर. सो आय होप यू अंडरस्टँड व्हॉट इज द पॉवर ऑफ सेट. पॉवर ऑफ सेटवरचे एक्झाम्पल्स कसे असतात ते कळलं आपल्याला. नाव नेक्स्ट आपण बघणार आहोत ऑपरेशन ऑफ सेट्स. सो ऑपरेशन ऑफ सेटमध्ये फर्स्ट ऑपरेशन बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट ऑपरेशन युनियन. दिस इज ऑलरेडी डन इन 9th स्टँडर्ड. युनियन ऑफ सेट्स. ऑपरेशन ऑन सेटमध्ये आपण काय बघणार आहोत. युनियन बघणार आहोत, इंटरसेक्शन बघणार आहोत, कॉम्प्लिमेंटरी सेट बघणार आहोत. दिस इज ऑलरेडी डन इन 9th स्टँडर्ड. त्या व्यतिरिक्त आपण थोडं काय बघणार आहोत त्याच्या प्रॉपर्टीज ह्यामध्ये बघणार आहोत. सो युनियन ऑफ सेटमध्ये आपण चेक करूया की कोणाला युनियन ऑफ सेट डिक्लेअर करतात. सो द सेट union of set if A and B are two sets then the set of those element which belongs to A or to B or to both A and B is called the union of the set A and B, and it is denoted by A union B, and it is denoted by A union B. means काय union of set A काय कोणाला ना set A and B are two sets आहेत आपल्याकडे. then the set of those element which is belongs to A set or B set or both A and B is called union of set A and B, and it is denoted by A union B. So that is A union B we can represent mathematical symbolic language. X is the element, X belongs to A set or X belongs to B set. Means in short we remember how to find reunion. Whatever element in set A, whatever element set B, कॉमन एलिमेंट ॲज वेल ॲज अनकॉमन एलिमेंट. म्हणजे आपण ए युनियन बीमध्ये कोणते एलिमेंट्स घेणार आहोत. ए अँड बीमधले कॉमन एलिमेंट्स लिहायचे ॲज वेल ॲज ए अँड बीमधले अनकॉमन एलिमेंट. अनकॉमन एलिमेंट मीन्स काय, जे बी सेटमध्ये आहेत पण एमध्ये नाहीत किंवा जे ए सेटमध्ये आहेत पण बीमध्ये नाहीत. ओके. सो इथे एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला की ज्याने तुम्हाला अजून एक क्लिअर होईल एक्झॅक्टली. सपोज एक्झाम्पल A set is contained 1 2 3, B set is contained 1 3 4. okay, I want A union B. How to find A union B? One element which is present in A set as well as B set we can write here. Two element which is not present in B set but present in A set, so this is a uncommon element. This is also right in A union B. Now three element which is present in B as well as A, so 3 we can write. Now A set मधले सगळे एलिमेंट झाले, कॉमन as well as अनकॉमन झाले. Now B set मधले एलिमेंट बघणार. 1 ऑलरेडी आपण इथे घेतलाय, 3 ऑलरेडी आपण घेतलाय कारण तो कॉमन आहे, 4 अनकॉमन आहे त्यामुळे 4. सो A union B मध्ये कॉमन as well as अनकॉमन ऑल एलिमेंट्स प्रेझेंट होतात. सो इन शॉर्ट आपण जर डायग्रामॅटिकली प्रेझेंट करायला झालं तर हा माझा ए सेट आहे, हा माझा बी सेट आहे. ह्या सेटमध्ये फक्त इथे 1 आणि 3 एलिमेंट्स असतील विच इज कॉमन. ए सेटमध्ये पण आहेत आणि बी सेटमध्ये पण आहे. आणि इथे 2 आणि हा 4 एलिमेंट असेल.
सो शेडेड रिजनमध्ये हा ए युनियन बी होईल. ए युनियन बी कॉमन ॲज वेल ॲज अनकॉमन एलिमेंट. सो जो शेडेड रिजन गेला आहे तो काय असणार आहे, ए युनियन बी. ओके, सो ए युनियन बी मीन्स एक्झॅक्टली काय, those element which is present in A set or present in B set or present in A and B means we can take common as well as uncommon element. Okay, now next lecture ला आपण त्याची प्रॉपर्टी बघूया. नाव नेक्स्ट लेक्चरला आपण ऑपरेशन ऑफ सेटमध्ये प्रॉपर्टीज आणि अजून 2-3 सेट आहेत की ते चेकआउट करूया. ओके, थँक्यू.